ठाकुर्ली स्टेशन जवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे कल्याणहून सीएसटी कडे जाणारी धीम्या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आणि त्यानंतर दिवा स्टेशनवर जे झालं आजच्या दिवसात जे घडलंय ते अतिशय वाईट म्हणावं लागेल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। कपिल, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे, काय काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? नक्की सुवर्ण, पहिली जी लोकल आहे ती गेली 6 ते 7 तासानंतर सुरू झालेली आहे। पोलिसांनी आणि जे काही SRPFची तुकड्या होत्या त्यांनी लोकांना पांगवलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ट्रॅकवरची जी लोकं होती ती पांगलेली आहे, त्यामुळे जी लोकल आहे ती सुरू झालेली आहे। सध्या इथे परिस्थिती आटोक्यामध्ये आहे। आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। त्यांनी स्वतः भेट दिली आहे या पूर्ण परिस्थितीला। सर, काय बघताय ह्या पूर्ण घटनेकडे बघून, काय बोलाल आणि काय आश्वासन मिळाले? एकंदरीत महिन्याभरामध्ये 2-3 वेळा असा पेंटाग्राफ तुटण्याचा आणि वायर तुटण्याचा प्रकार झाला होता। त्यामुळे साहजिक आहे, रेल्वेच्या प्रवाशांमध्ये संताप होता, चीड होती, उद्रेकही होता। मी स्वतः लोकांना आवाहन केलं की आपण यामधून मार्ग काढायचा असेल, कायमस्वरूपी तोडगा पाहिजे असेल तर तुमचंही सहकार्य पाहिजे। तत्काळ रेल्वे मंत्र्यांशी, सुरेश प्रभू साहेबांशी मी फोनवर बोललो। तेही म्हणाले की या बाबतीमध्ये GM आणि DRMशी तत्काळ मी आदेश देतो। हा कायमस्वरूपी याच्यावर उपाय कसा होईल, हा वारंवार असा प्रकार होता कामा नये, याची काळजी आपण घेऊया। आणि त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं, मुख्यमंत्री महोदय, मी स्वतः आणि ठाणे जिल्ह्यातले आमदार, खासदार सगळी मंडळी एकत्र बसून यावर जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे आपण सोडवूया, अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। त्याचबरोबर सगळ्या तिकडची प्रमुख मागणी जी दिवा CST लोकल ट्रेन सुरू झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी होती। त्या संदर्भात देखील त्यांनी तात्काळ सांगितलं की ही मागणी आपण मान्य करून तात्काळ रेल्वे सुरू करूया। या बाबतीमध्ये GMला त्यांनी आदेश दिले आणि GM साहेबांशी स्वतः खासदार बोललेत आणि त्यांनाही तुम्ही या बाबतीमध्ये ते सांगतीलच। परंतु एकंदरीत होणारा उद्रेक लक्षात घेतला तर हा वारंवार होणारा प्रकार थांबला पाहिजे, याच्यावर कायमस्वरूपी उपाय निघाला पाहिजे असं शासनाचं मत आहे। नाही, तात्काळ या बाबतीमध्ये तात्काळ निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि त्याचबरोबर 9 तारखेला स्वतः रेल्वे मंत्री ठाण्यामध्ये येत आहेत। खासदार आणि या सगळ्या इकडच्या मंडळींनी त्यांची वेळ घेतली। मलाही त्यांनी सांगितलं की जेवढ्या काही मागण्या असतील, ज्या समस्या असतील त्या आपण तात्काळ सोडवूया। सरकार गंभीर आहे, रेल्वे प्रवाशांच्या मागण्या आणि संतापही एक दररोज अशा घटना घडल्यामुळे उद्रेक साहजिक आहे। परंतु या बाबतीमध्ये तोडफोड अशा प्रकारचा कायदा हातात घेणं हेही योग्य नाही। सगळ्यांनी संयमाने घेतलं पाहिजे, तर आपल्याला याच्यावर उपाय काढता येईल। नक्कीच एकनाथ शिंदे होते, त्यांनी सांगितले की 9 तारखेला रेल्वे मंत्री स्वतः भेट देत आहेत ह्या ठिकाणी आणि जो काही तोडगा तो काढतायत। आपल्यावर खासदार आहेत, त्यांच्यावर जाणून घ्या। श्रीकांत शिंदे, हां, बोला बोला बोला। त्यांच्यावर जाणून घ्या। श्रीकांत शिंदे, तुम्ही स्वतः इथे आलेला आहेत, काय परिस्थिती होती इकडे आणि या परिस्थितीवर कसा तोडगा काढणार आहेत? आजची जी घटना घडली, पेंटाग्राफ तुटण्याची, ओव्हरहेड वायर, हे वारंवार होत आलेल्या घटना आहेत। गेल्या 1 महिन्यामध्ये 3 वेळा ही घटना घडली आहे। साहजिक आहे, लोकांचा उद्रेक हा होणारच। जे रोज चाकरकर्मी आहे, जो डेली वेजर आहे, तो एक दिवस नोकरीवरती नाही गेला तर त्याचा पूर्ण परिवार उपाशी राहतो। तर साहजिकच आहे की एवढा मोठा जो उद्रेक झालेला आहे लोकांचा, पण त्याचबरोबर लोकांनी संयमही पाळलं पाहिजे। तर जेव्हा आम्ही आलो इथे तेव्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार आधीपासून होते, सर्व आम्ही लोकांशी बोललो, त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि हे वारंवार जो प्रकार घडत आहेत त्यासाठी माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रभू साहेबांशी डायरेक्टली बोलले। तर प्रभू साहेब जसं त्यांनी सांगितलं की 9 तारखेला ही बैठक घेणार आहे आणि सर्वात मोठी समस्या जी आहे ती दिवा CST लोकलची, कारण की लोकांना या दिवा स्टेशनची लोकवस्ती वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। बदलापूरवरून येणारी, अंबरनाथवरून येणारी, त्यामध्ये लोकांना शिरता येत नाही, चढता येत नाही, तर ती एक मोठी समस्या आहे। त्यासाठी मंत्रीजींशी डायरेक्टली फोनवरती बोलणं झालं आणि वारंवार हे शिवसेनेचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर ही दिवा लोकल सुरू व्हावी। तर त्यासाठी आज बोलणं झालं, तर त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह आश्वासन दिलेलं आहे की GM साहेबांशी बोलतो, काय टेक्निकॅलिटी आहे त्यातून ते बघून घेतो आणि लवकरात लवकर ही दिवा CST आम्ही सुरू करू। त्यासाठी GM साहेबांशी डायरेक्टली माझं बोलणं झालं, तर त्यांनी मला डायरेक्ट आश्वासन दिले की ही दिवा लोकल आम्ही लवकरात लवकर सुरू करू आणि बाकी ज्या समस्या आहेत त्यासाठी 9 तारखेला बैठकही आहे आणि या प्रकार वारंवार घडू नये यासाठी काही ना काहीतरी परमनंट उपाययोजना या केल्या पाहिजे, नाही तर आम्ही नक्कीच करू। नक्कीच सुवर्ण, तू ऐकलेला आहेस का? त्यांना एक प्रश्न विचारा की रेल्वे मंत्रीपद हे महाराष्ट्राकडे आलंय, त्यामुळे आता तरी मुंबईची ही लाईफलाईन सुरळीत होणार आहे की नाही?
नक्कीच सर, एक प्रश्न असा आहे प्रवाशांकडनं का आता रेल्वे मंत्री मुंबईचा आहे, त्यामुळे जी रेल्वेची लाईन आहे, जी आपण रेल्वे लाईन बोलतो, ती सुखरूप होणार की नाही? त्यासाठी तर रेल्वे मंत्र्यांशीच मी स्वतः बोललो थेट, आणि या बाबतीमध्ये मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत आणि यावर आम्हाला अपेक्षा आहे सुरेश प्रभू साहेब निश्चितपणे रेल्वे प्रवाशांच्या ज्या गैरसोयी आहेत आणि मागण्या आहेत, जे प्रश्न आहेत ते दूर करतील अशी अपेक्षा आहे आणि खात्री आहे. नक्कीच सुवर्ण, तो ऐकलेला आहे का? नक्कीच अपेक्षा आणि खात्री आहे का जे रेल्वे लाईन आहे आपली लाईफ लाईन बोलतो ती सुरळीत होईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनीही दिलेलं आहे, खासदारांनी दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरेश प्रभू जे आपले रेल्वे मंत्री त्यांनीही दिलेलं आहे. 9 तारखेला ते स्वतः ह्या ठिकाणी भेट देणार आहे. ठाण्यातील जे रेल्वे समस्या आहेत त्या जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता 9 तारखेला जी बैठक होणार याकडे घेतल्या जाणार आहेत. आश्वासनं सुद्धा दिली जात आहेत आजच्या या एवढ्या मोठ्या घटनेनंतर. पण काही वेळापूर्वी आपण PRO सोबत बोललो होतो, त्यांनी यावेळेला सांगितले की 150 वर्ष झाले ही सेवा सुरू आहे, प्रवासी वाढत जात आहेत, त्या प्रमाणात फेऱ्या वाढताना दिसत नाहीयेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या सुद्धा अडचणी आहेत. त्याकडे राज्य सरकार किती गांभीर्याने लक्ष देणार आहे आणि किती लवकर या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे? नक्की सर, रेल्वे जे PRO त्यांनी सांगितलेलं आहे का ठीक आहे, प्रवासी वाढत आहेत, फेऱ्या वाढत नाही आहे. राज्य सरकारने किंवा कोणी जे सरकार त्यांनी पाहणं गरजेचं आहे, ते कितपत पाहणार याकडे? नाही, म्हणून रेल्वे मंत्र्यांनी मगाशीच मला फोनवरून सांगितलं. मी त्यांना हे सगळ्याच एकंदरीत परिस्थितीची माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदय आणि ते स्वतः आणि आम्ही सगळे इकडचे लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर एक बैठक आहे आणि यावर कायमस्वरूपी आपल्याला जे काय फेऱ्या वाढवणे असेल, प्लॅटफॉर्मची उंची असेल, ज्या काही गोष्टी आहेत, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं, या सगळ्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत यावर साधक बाधक चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल असं स्वतः रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब म्हणालेत. तुझं काय म्हणायचं? ज्या फेऱ्या वाढवण्याचा प्रश्न आहे तो नक्कीच ज्या फेऱ्या वाढल्या पाहिजे. आज आपल्याकडे 12 डब्याच्या लोकल आहेत, त्या 15 डब्याच्या लोकल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या समस्या सुटणार नाही. 15 डब्याच्या लोकल, त्याचबरोबर प्लॅटफॉर्मची जी लेंथ आहे तीही 15 डब्यांची झाली पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत प्रवाशांच्या समस्या ह्या सुटणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रशासनाच्या आणि ह्या सरकारची ही जबाबदारी असेल की लवकरात लवकर ह्या 12 डब्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या 15 डब्यांच्या आणि प्लॅटफॉर्मची साईज लेंथ वाढवावी. कपिल, आणखी एक मुद्दा इथे सुवर्ण, उपस्थित होतोय. तू ऐकलेलं आहेस का? एक म्हणजे ज्या पद्धतीने ह्या सगळ्यासाठी आश्वासनं दिली जात आहेत ती सगळी प्रवाशांकडून मान्य केली जात आहेत. मात्र या सगळ्यामध्ये काही प्रश्न अजूनही काही प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळू शकलेली नाहीयेत. खरं म्हणजे प्रवाशांना हा सगळा त्रास होत असतो, नाहक बळी सुद्धा कित्येकदा जातो, फेऱ्या रद्द केल्या जातात. त्यावेळेला कुठली लोकल जर अचानक रद्द केली गेली तर त्याचा ताण हा पुढच्या ट्रेनवर पडत असतो. मात्र रेल्वे प्रशासन किंवा मध्य रेल्वे कुठल्याही या पद्धतीची अनाउन्समेंट करताना दिसत नाही आणि हा जो बोजा पडतो त्याचा सुद्धा कुठली जबाबदारी घेताना दिसत नाही. अशा घटना घडत असताना जबाबदारी घेणार आहे का रेल्वे प्रशासन? नक्कीच सर, एक असा प्रश्न येतो प्रवाशांकडनं का जेव्हा रेल्वे लेट होते किंवा कॅन्सल होते किंवा असा काही प्रॉब्लेम होतो तेव्हा रेल्वे प्रशासन एक तर अनाउन्समेंट करत नाही किंवा पुढची जबाबदारी घेत नाही, तर ती पुढची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेणार का? बिलकुल, ह्या सगळ्या ज्या काही त्रुटी आहेत, जे काही प्रश्न प्रवाशांच्या मनामध्ये आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा एक त्या 9 तारखेच्या बैठकीमध्ये होईल. सगळे खासदार असतील, आमदार असतील आणि काही रेल्वे प्रवाशांचे काही जे प्रतिनिधी असतील त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि दररोजचं जे ये जा करताना ज्या काही समस्या त्यांना भेडसावत आहेत या सगळ्याची चर्चा होईल आणि त्यावर तोडगा निश्चितपणे काढला जाईल. कपिल, मेगा ब्लॉक घेतला जातो, दर रविवारला मेगा ब्लॉक घेतला जातो या मार्गावर आणि नुकताच जम्बो मेगा ब्लॉक सुद्धा घेतला गेला होता. का मग अशा समस्यांना सारखं सामोरं जावं लागतं? का तांत्रिक बिघाड होतात? निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जातंय का? हा प्रश्न सुद्धा तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारा. नक्कीच विचारूया. एक अजून एक प्रश्न सर येतो प्रवाशांकडनं का जेव्हा मेगा ब्लॉक घेतला जातो सर, अनेक ब्लॉक घेतले जातात, तरी पण अशी परिस्थिती आहे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरलं जातं का असं आरोपी होतोय. याची चौकशी करणं काय नक्की काय होते? मेगा ब्लॉक झाल्यानंतरही अशी परिस्थिती. या सगळ्याच गोष्टीवर ज्या काही प्रलंबित ज्या काही समस्या असतील, मग निकृष्ट दर्जाचं काम करायचा कोणालाच अधिकार दिलेला नाही. या बाबतीत जर असं कोणी केलं असेल तर निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी या बाबतीत चर्चा होईल आणि रेल्वे मंत्र्यांच्या समोर ते मांडून ज्यांनी काही चुकीचं काम केलं असेल, निकृष्ट दर्जाचं काम केलं, त्याच्यावर कारवाई रेल्वे प्रशासन करेल.
तर तुम्ही खासदार आहेत, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघितलं जाऊ नक्कीच या जो प्रकार घडत असतात, आता ओव्हरहेड वायर तुटले, मध्यंतरीत ट्रॅक फ्रॅक्चर झाले होते, तर ह्या ज्या प्रकार आहेत ते वारंवार घडू नये यासाठीच चांगल्या रीतीने जेव्हा मेगामा लोक घेतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला थोडा वेळ लागणार आहे. नक्कीच ह्या सरकारचं हे काम असेल की पुढे या घटना घडू नयेत त्या. नक्कीच सुवर्णा, तू ऐकलेलं आहे, यापुढे घटना घडू नये आणि ही जी सर्व बाब आहे, ज्या सर्व काही प्रकार होतात समोर, जेव्हा एक ट्रेन लेट होते तर दुसऱ्या ट्रेनवरती त्याचा इफेक्ट होतो, परिणाम होतो, वेळापत्रक पूर्ण बिघडतं, या सर्व गोष्टी जबाबदारी आम्ही घेणार आहेत आणि ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजे असं आश्वासन लोकप्रतिनिधी देताना दिसत आहेत. कपिल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेबद्दल. एकंदरीत ह्या सगळ्या समस्यांवर आता रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल अशी अपेक्षा करूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.